विकत घेणी आहे आज जावई विकत घेणी आहे आज जावई विकत घेणी आहे। प्रांजल, मी असं काहीतरी बोलणार याची पुसटची तरी कल्पना होती का तुला? मला माहिती होतं तू हे बोलायलाच मला इथे बोलवलंस। आणि खरं सांग, आता तू हे बोलला नसतास ना तरी तुला माझ्याबद्दल काय वाटतं हे माहिती होतं मला। कसं काय? आजी आजोबांच्या लग्नाचा वाढदिवस होता ना, त्या दिवशी त्यांना विश करायला मी घरी आले। आत येणार तेवढ्यात तू माझ्याबद्दलच बोलतोयस हे ऐकून मी तिथेच थांबले। सगळं ऐकलं आणि मग तिथूनच परत निघून गेले। का? मी बोललेलं आवडलं नव्हतं का तुला? खूप आवडलं होतं। इनफॅक्ट असं वाटत होतं की आता आज जावं आणि तुला सांगावं माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे। मग माझी हिम्मतच नाही झाली। मग आत्ता कशी झाली? काय? तूच बोललीस ना ते काय बोलले मी? अगं ते हे नाही का? काय? अगं तूच बोललीस ना की माझं पण तुझ्यावर प्रेम आहे। नाही हा, मी असं नाही म्हणाले। मी म्हणाले की माझं पण तुझ्यावर खूप प्रेम। पुन्हा एकदा बोल ना, तुझ्या तोंडून ऐकायला खूप छान वाटतं। प्लीज माझ्यासाठी एकदा। माझं पण तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे। स्वप्नात दिसतेस अगदी तशीच आहेस तू। गोड, सुंदर, नाजूक। ही स्वप्नांची काय भानगड? खूप मोठी स्टोरी। मला नाही सांगणार? का नाही सांगणार? राणी सरकार, आता तुम्ही फक्त हुकूम करा। ये बंदा आपके लिए हाजिर है। हॅलो, काय आहे? नाही, अरे सांगून निघायचं म्हणजे काय? डोकं काय सांगून दुखतं का की बाबा अर्ध्या तासाने मी दुखणार आहे? नाही 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 नाही, मी आता परत नाही येणार आहे। मी ऑलमोस्ट घरापर्यंत पोहोचलोय। उलटा उलटा फिर म्हणजे काय? नाही, मला नाही परवडत। नाही 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 नाही, मी उद्या आलो ना की बघू काय काम असेल ते। हा अरे नको रे, मला सारखा फोन करून छळू नका। माझं डोकं खूप दुखतंय। मी आता गोळी घेऊन शांतपणे झोपणार आहे। हा, मी ठेवतोय फोन। मूर्ख कुठला, कोण यांना रेल्वेत भरती करताना शपथ।
तुला माझ्याशी लग्न करून घर जावई व्हायची स्वप्न पडायची? हो ना, काय करणार? पण मग तुझ्या घरचे? नाही नाही, त्यांना आणि मला हे घर जावई प्रकरण अजिबात मान्य नाही. हो, मला पण मान्य नाही. काय सांगतेस काय? चला सुटलो. सुटलो म्हणजे? म्हणजे आम्हा सगळ्यांना असं वाटत होतं की स्वप्नाप्रमाणे जशी तू प्रत्यक्षात आहेस ना, त्याचप्रमाणे मलाही घर जावई व्हायला लागतं की काय? अजिबात नाही. खरं सांगू का, मी जेव्हा पहिल्यांदा तुमच्या घरी आले होते ना, तेव्हाच मला तुझ्या घरचे खूप आवडले. त्याच वेळेस मी ठरवलं होतं की माझं सासर असत असेल. काय सांगतेस? म्हणजे तुला आमच्या घरचे आवडले तर? हो, मी तर त्यांच्या प्रेमातच पडले. आणि माझ्या? हा, आता तुझं स्वप्न ऐकल्यावर तुझ्या प्रेमात पडायचं की नाही याचा विचार करावा लागेल. ठीक आहे, कर हा विचार. टोपीचा खर्च करावा लागणार. उडून ऊन किती आहे काशी. बघू बघू रागावल्यावर कसा दिसतो, बघू ना. असं का बघतोस? हसताना किती छान दिसतेस तू. आयुष्यभर अशीच हसत राहा. तुझ्या चेहऱ्यावर कधीच दुःख दिसणार नाही याची काळजी मी नक्की घे. राया, मी पप्पांशी बोलते. ते आपल्याला नक्की मदत करते. अरे बापरे, पप्पांचा फोन. म्हणजे मला लगेच घरी पोचायला हवंय. पण राया, मला निघावं लागेल. पप्पांचा मिस्ड कॉल आलाय, म्हणजे मम्मा घरी यायला निघाली असणार. ती पोचायच्या आत मला पोचावं लागेल. इथे कशी? हा? कधी आलीस? यांनी बोलवलं? तर स्वतःहून आलीस तू? बोल ना, बोल, पटकन बोल. काका, मी सांगते, मला ना आता निघावं लागेल. राया तुम्हाला सगळं सांगेल.
राया प्लीज मी निघते. काजल थांब. पळून का गेली अशी? काय का आली तिथे ती? काय इथे काय चालू होतं तुमचं आता? घरात कोणी नसताना काय धंदे चालले ते? ए शुभा रे बोल ना, पटापटा उत्तर दे मला. काय करत होता तुम्ही इथे? काय हा बोल ना बोल ना. कालिंदी तुझ्या लेकानं बाजी मारली. हो ना, अगदी खरंय. सगळी देवाचीच कृपा. आले आले इथे देव परत मध्ये. बाबा बाहेर माधव दादा आला आणि तो खूप चिडलाय. अगं बाई, आता प्रांजलला तो वेडवाकडे काही बोलला नाही म्हणजे मिळवलं, नाही तर सगळं मुसळ केला. नाही 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 तसं काहीच होणार नाही, कारण तो तिला झाडायला लागला त्याबरोबर ती म्हणाली की मला जावं लागेल आणि सटकली. हुशार पण आहे पोर. हो पण तो आता रायाला झाडतोय, घरात कोणीही नसताना हे धंदे करतोस म्हणून. अरे देवा, आता काय करायचं? आता काय करायचं म्हणजे काय? आपण जाऊन सांगायचं की आम्ही घरातच होतो. मग कसा झापेल तो कुणाला? हे मग आपलं बिंग फुटेल ना. हा बरोबर आहे. फार फार तर काय होईल, तो झाडेल रायाला, अजून काय. जाऊ दे. नाही हो भाऊजी, फार चिडले असतील ना तो काही बोलतील ते रायाला. मी जाऊ? नको नको तू जाऊ नको आणखी. अरे काय विचारतोय मी? कानात शिरते की नाही तुझ्या? का दगडाशी बोलतोय मी? घरात कोणी नसताना काय धंदे चालले ते? माधवा, काय आरडाओरडा चाललाय रे? हा, हे काय तुला रेल्वेचं ऑफिस वाटलं? आणि सारखं घरात कोण नाही काय चाललंय तुझं? आणि हे तुला काय म्हणायचंय की आम्ही घरातले कुणीच नाही की काय? तू एकटाच आहेस? तुझं नवीन काय सुरू केलंयस रे तू हे? हा म्हणजे तुझ्या लेखी आम्हाला काहीच किंमत नाहीये का? ए मला असं काही म्हणायचं नव्हतं. मग घरात कोणी नसताना हा इथे बस बस कालिंदी, जा तुझ्या नवऱ्याला लिंबू सरबत पाज, म्हणजे डोकं जरा शांत होईल त्याचं. काही नकोय मला. काका तुम्ही सगळे आतमध्ये होतात, काय करत होता? आपण नंतर बोलू या विषयावर. काय 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 खुसूर पुसूर चाललंय तुमचं? तुम्ही सगळे आतमध्ये होतात ते सांगा ना यांना. म्हणजे तुम्ही सगळे याच्यात सामीला? अर्थात. राया, अभिनंदन, जिंकलंस रे बाळा. ते काय चाललंय? काय जिंकलाच काय? इथे मी का चिडलो याच्याकडे कोणाचं लक्षही नाहीये. आय गो, माझं बाळ चिडलं ग ते. जा आतमध्ये जाऊन भिंतीवर डोकं आपट आणि त्यांच्यावर राग काढ. हे आई, या वयात आता अशी चेष्टा बरी दिसत नाही. हा? ए दादा तू जरा थांब रे. तुझ्या चिडण्यावरनं आपण नंतर महाचर्चा करू. हा राया, पण बरं केलं सा, तू तिला सांगून टाकलंस ते, त्यामुळे तिच्या मनात काय आहे हे पण आपल्याला कळलं. आणि राया, काय स्टाईलनी प्रपोज केलंस तू तिला. वाह वाह. आहा. एकदम रोमॅन्टिक फिल्मी स्टाईल. बाबा मग तुम्ही याच्यात सामीला? मग अहो असू दे ना, आता आजच्या दिवशी नका चिडू. हा स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल पडले रायाचं. राया, एक लक्षात ठेव, प्रांजल बरोबर 7 पावलंच टाकायची तुला. म्हणजे तिच्याशी लग्न करण्याचं निम्म स्वप्नच पूर्ण करायचंय. घर जावई होण्याचं स्वप्न पूर्ण करायला गेलास ना तर याद राख. अगं पण ते घरजाऊ होण्याचं प्रकरण तिनेच नाही म्हणून सांगितलंय ना. मग म्हणजे तुम्ही सगळं ऐकत होता? आम्ही सगळे नाही, मंग्या काका सगळं ऐकत होते आणि ते जे सांगत होते ते आम्ही ऐकत होतो.
अगं ये, तू जरा गप ना. राया मला सांग, ती अशी अचानक धावत पळत का गेली? मला घाबरून गेली असेल, दुसरं काय. नाही हा, तिच्या पप्पांचा फोन आला होता. तिची मम्मा घरी यायच्या आत तिला पोचायचं होतं. हो, चला आज चला, काही ते बाहेर उभं राहून सगळा तमाशा करायचा आहे. प्रियाताई काळजी करू नका. हो. हॅलो, प्रधानांचं घर आहे, कोण बोलतंय? पांडू ना? हो हो, आई साहेबांचा फोन आहे. आई साहेबांचा फोन. हो. पांडू, प्रांजल आणि रिया आहेत का घरात? इथेच आहेत, घरातच आहेत. आम्ही त्यांना कुठेही पाठवू नाही दिलंय. हो ना, मग एक काम कर, प्रांजलला फोन दे, मला जरा तिच्याशी महत्वाचं बोलायचं. काय? प्रांजल ताईंना फोन देऊ? हा मामी, बोल. मी रिया बोलते. काय झालं ग? तुझा आवाज एवढा घाबरल्यासारखा काय येतोय? नाही कुठे. अगं फोनचा काहीतरी प्रॉब्लेम असेल. पण मामी, तू लँडलाईनवर कसा काय फोन केलास? म्हणजे तू मोबाईलवर फोन करणार होतीस ना? असं कसं? अगं मोबाईलवर माणसं खूप खोटं बोलतात, असतात एके ठिकाणी आणि सांगतात की दुसऱ्याच ठिकाणी आहेत म्हणून. लँडलाईनवर असं करता येत नाही ना, म्हणून. झालं का समाधान? हा हा. मम्मा घरी पोचायच्या आत जर मी पोचले नाही तर काही खरं नाही माझं. हॅलो, अगं देतेस ना प्रांजलला फोन? का घरात नाहीये ती? नाहीये ना. नाही, प्रांजल घरात नाही? नाही नाही, तसं नाही. अगं घरातच आहे ती. ती कुठे जाणार? इथेच आहे ती. आहे ना, मग दे ना फोन. का माझ्याशी बोलायचं नाही असं ठरवलंय तिने? नाही तसं नाही. मग कसं आहे रिया? अगं बाथरूम मध्ये गेली ती. हो, बाथरूम मध्ये गेली. मग मी तिला कसं काय फोन देणार? हो का, ठीक आहे, ती बाहेर आली की दे तिला फोन. मी होल्ड करते. हा, बरं बरं. मामी, तुझी सगळी कामं झाली? म्हणजे सया वगैरे? बाई 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 बाई, तुला कशाला हव्या गे एवढ्या चौकशा? हे बघ, तुझ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी काही बांधील नाही. तसं नाही ग, मी सहज विचारलं. हा असला टाइमपास करण्यापेक्षा प्रांजलला बोलव, तिला सांग, म्हणावं माझा फोन आहे, बघ कशी पळत येईल ते. आता माझी हाक कशी ऐकू जाणार तिला? काय काय म्हणालीस? काही नाही, मारते हाक. प्रांजल, ए प्रांजल, मामीचा फोन आहे, लवकर ये.
आली प्रांजल आली. अगं हो हो ऐकू येते मला. ओरडायला काय झालं ग? हॅलो हा काय ग मम्मा? प्रांजल अगं एवढी दमलीस कशाने? हा बाथरूम मधून पळत आलीस का? बाथरूम हो हो बाथरूम मधून पळून आले. तुझं काम झालं का? हो झाली माझी कामं. निघतेच आहे मी आता. बाळा तुझी खूप काळजी वाटत होती ना म्हणून फोन केला. चल ठेवते आता. हा हा तू घरातच आहेस ना? हा ग मम्मा तू लँडलाईन वर फोन केलायस म्हणजे मी घरातच असणार ना. अगं म्हणून तर लँडलाईन वर फोन केला. चल ठेवते. हा बाय. हा